ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ धर्मग्रंथ। हो। स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री सातवा काळ राक्षस या नावाने रूप धारण केले। म्हणजे आजपर्यंत आपण 6 काळ राक्षस बघितले। आता सातवा काळ राक्षस, त्यांचं नाव श्री सातवा काळ राक्षस या नावाने रूप धारण केलं। त्याच नाव श्री सातवा काळ राक्षस यांचे कमरेपासून वरचा शरीराचा भाग स्त्री मानव शरीर आहे। म्हणजे शरीराचा वरचा अर्धा भाग स्त्री मानव आहे ना। स्त्री मानव शरीराचा भाग आहे कमरेच्या वरती व कमरेपासून खालचा शरीराचा भाग नर म्हणजे पुरुष गाढव, पुरुष गाढव प्राणी यांचं शरीर आहे। म्हणजे नर गाढव प्राणी हे शरीर आहे हा। श्री सातवा काळ राक्षस यांना खांद्यावर एक मान असून त्यांना एकूण 3 चेहरे आहेत। म्हणजे गाढव रूपी जे आहे सातवा काळ राक्षस त्यांना 3 मान आहेत, म्हणजे 3 डोके आहेत थोडक्यात। काळ राक्षस यांच्या खांद्यावर एक मान आहे आणि त्याला 3 चेहरे आहेत। एक मान आहे पण 3 चेहरे। त्यांच्या मानेच्या वर मधला चेहरा संपूर्ण पुरुष मानव म्हणजे आपल्यासारखा चेहरा आहे। त्यांचा जो मधला चेहरा आहे पुरुष मानव हा चेहरा आहे। उजव्या बाजूचा त्यांचा उजव्या बाजूचा चेहरा हा संपूर्णपणे गाढव या प्राण्याचा चेहरा आहे। म्हणजे जर गाढव असतो तर गाढवाचा चेहरा आहे व डाव्या बाजूचा चेहरा हा संपूर्णपणे स्त्री मानव चेहरा आहे। म्हणजे डाव्या बाजूचा चेहरा हा संपूर्ण स्त्री मानव चेहरा आहे। अशा प्रकारे त्यांना एकूण 3 चेहरे असून त्यांना आपल्यासारखे 2 हात व दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्याप्रमाणे 5-5 बोटे आहेत। दोन्ही बाजूला हाते 5-5 बोटे आहेत। श्री सातवा काळ राक्षस यांना कमरेपासून खालचा शरीराचा संपूर्ण भाग हा नर म्हणजे पुरुष गाढव प्राणी यांचे शरीर आहे। कमरेपासून संपूर्ण खाली गाढव नर गाढव हा चेहरा आहे, शरीर आहे। त्यांना पाठीमागे शेपटी आहे। त्यांच्या पाठीवर गरुड पक्षाच्या पंखासारखे 2 मोठे पंख आहेत। पाठीवर गरुड पक्षाचे 2 पंख आहेत। ते आपले दोन्ही हात मुडपून घेतात व आपल्यासारखे 2 पायावर चालतात। म्हणजे जे गाढव प्राणी आहेत थोडक्यात त्यांना पुढे 2 पाय मागे 2 पाय, तर पुढचे जे 2 पाय आहेत म्हणजे त्यांचे 2 हात आहेत ते मुडपून घेतात आणि मागच्या 2 पायावर चालतात। त्यांच्याकडे स्वयंभू शस्त्रे नाहीत, म्हणजे त्यांना शस्त्र नाही त्यांच्याकडे। श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांच्या समोर श्री सातवा काळ राक्षस थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी त्यांना आपले कार्य थोडक्यात समजावून सांगितले। म्हणजे श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप आहे, त्यांनी त्यांना जे काय कार्य करायचं आहे ते कार्य थोडक्यात समजावून सांगितले। श्री सातवा काळ राक्षस यांच्या शरीरावरचा प्रमुख मधला म्हणजे मुख्य पुरुष चेहरा आहे। जो मधला चेहरा आहे तो पुरुष मुख्य चेहरा आहे। त्या चेहऱ्याच्या विचाराने ते ब्रह्मांडामधील सर्व प्रमुख दैवते उदाहरणार्थ श्री शिवशंकर, श्री विष्णुदेव, श्री ब्रह्मदेव,
श्री इंद्रदेव, श्री काळ भैरवनाथ, श्री दत्त महाराज वगैरे सर्व प्रमुख पुरुष दैवते असतात. जे दैवते, पुरुष दैवते, प्रमुख दैवते जे आहेत ते, त्या सर्व दैवतांनी पृथ्वीवर जन्माला येऊन आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणासाठी चांगले कोणकोणते कार्य करायचे आहे. म्हणजे पृथ्वी जन्माला येऊन जगाच्या कल्याणासाठी चांगलं कुठलं कुठलं कार्य करायचंय. तसेच ती दैवते चुकीचे काय कर्म करणार आहेत त्याबद्दलचे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधील दिवस व रात्रीचे भविष्य हे लिहित असतात. म्हणजे जे दत्त महाराज आहेत किंवा ब्रह्मदेव आहेत, शंकर आहेत, यांनी पृथ्वी जन्माला आल्यावर त्यांनी संपूर्ण आयुष्यात काय काय चांगलं काम करायचंय, काय काय चुकीचं कर्म करायचं, वाईट काम करायचं, त्याचं भविष्य लिहितात. त्यांचं दिवसाचं पण लिहितात आणि रात्रीचं पण लिहितात. दैवतांचं प्रमुख दैवत आहे. दिवसाचं व रात्रीचं भविष्य लिहितात. त्याप्रमाणे ती दैवते जन्माला आल्यानंतर त्या प्रमुख दैवतांच्याकडून तशा घटना हे घडवून घेत असतात. त्या दैवतांच्याकडून आपले कार्य करून घेतात. म्हणजे त्यांचं जे भविष्य लिहिलेलं आहे त्या मधल्या चेहऱ्याने, गाढवरूपी काळ राक्षस जो आहे त्यांनी जे मधला चेहरा जो आहे चेहरा, त्यांनी जे काय भविष्य लिहिलं दैवतांचं पहिलेच ठरलेलं असतं का की त्यांनी जन्माला येऊन काळ भैरवणार, त्यांनी जन्माला येऊन आपल्या संपूर्ण आयुष्यात काय काय काम करायचंय, संपूर्ण आयुष्यात काय काय, ऐका इकडं बघा, काय काय कार्य करायचंय, चांगलं काय काय करायचंय, वाईट काय काय करायचंय, याचं संपूर्ण भविष्य लिहितात. चांगलं पण आणि वाईट पण, संपूर्ण आयुष्यातलं दिवसाचं आणि रात्रीचं. दिवसाचं काय कार्य करायचं, रात्रीचं काय कार्य करायचं हे लिहितात. त्याबद्दलचं त्यांच्या संपूर्ण आयुष्यातलं भविष्य लिहितात. ते काय काय काम करायचं त्यांनी. त्याप्रमाणे ती दैवत जन्माला आल्यानंतर त्या प्रमुख दैवतांच्याकडून तशा घटना घडवून घेतात. म्हणजे भविष्य लिहितात, जन्माला घालतात. जन्माला आल्यावर त्या दैवताकडून ती कामं करून घेतात. कोण? हे काळ राक्षस. त्या दैवतांकडून आपलं कार्य करून घेतात. म्हणजे दत्त महाराज जन्माला आले की त्यांचं जे यांनी भविष्य लिहिले त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेतात. जे काय काय लिहिले ते. श्री सातवा काळ राक्षस हे सर्व प्रमुख दैवते असतात. ती दैवते जेव्हा ध्यानस्थ बसलेले असतात, म्हणजे ध्यानस्थ बसतात ती दैवत, तेव्हा हे त्या दैवतांच्या शरीरामधून त्यांचे फक्त सर्व आत्मे काढून घेतात. त्या दैवतांच्या शरीरामध्ये फक्त प्राण तसाच ठेवतात. म्हणजे जीव तसाच राहतो, आत्मे काढून घेतात. समजा आता दत्त महाराज ध्यानस्थ बसले, जेव्हा त्यांची ध्यानस्थ अवस्था प्राप्त होती तेव्हा हे काय करतात, त्यांच्या शरीरातले सगळे आत्मे काढून घेतात, फक्त जीव ठेवतात, आत्मे काढून घेतात. त्या दैवताच्या शरीरात फक्त प्राण तसाच ठेवतात, म्हणजे जीव तसाच ठेवतात. त्या दैवताचे सर्व आत्मे घेऊन ते पाताळ येथे जातात. व त्या दैवताने चुकीचे काय काय कर्म केलेले आहेत ते प्रत्येक आत्म्याकडून तसं सविस्तर घेऊन घेतात.
त्या दैवताने आज दिवसभर काय काय चुकीचं काम केलंय ते सगळं त्या आत्म्याकडून घेऊन घेतात पाताळात नेऊन. त्यानंतर त्या दैवताचे सर्व आत्मे घेऊन ते